गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आम्ही चाललोय चिपळूणला पालखीचा हार पेढे वगैरे आणायला, मी आणि किरण। सकाळच लवकर उठलोय, नाश्ता वगैरे केला, पटकन निघतोय कारण का आता इथून वरून डोंगरातनं पालखी येईल, तर आता आरतीसाठी पण यायचंय। चला आता पिंपळीमध्ये आलोय, पहिले हार घेतो मग पेढे घ्यायचे। चला हार पालखीला आता कुठला आहे तो पालखीला यातला काय मोठा आहे ना सेम टाइम बघा हा मोठा आहे। तर हार वगैरे घेतले, आता पेढे घ्यायला आलो इथे। तर हे 2.5 किलो पेढे आहेत आणि हे अर्धा किलो वेगळे आम्हाला द्यायचे आहेत, 3 पप्पांना वगैरे घेतले। चला तर आता सामान घेऊन झालं तर पटकन आता नाश्ता करतो आणि मग घरी जातो कारण का खूप भूक लागली। चला आता पालखी आले, सगळे ओवाळायला चालले। हे दाखव पोरींना, शरीचं मेंढरू हे माझं। चला या आत्या या, चला ही काय ताट आपलं। डागेत ना पालखी येते धावत एवढ्या स्पीडने की 15 मिनिटात इथे पोचते, आणि असं चालत गेलात तर 2-2.5 तास लागतात। प्रत्येक जण इथे उभा आहे पालखीची। हे आमची बुवा आमच्या गावाची आहे शब्द ना, या युट्यूब वर जरा घेतलं। काय बुवा म्हणतो बायका अजून आहेत घरात दोन साडीला लागल असं धर धरून ठेव ना, असं हा वार आहे ना, हात लावून ठेव ना, हात लावून ठेव। ठीक हे हात लावून ठेव, मी काढायला गेलो। राहू दे नंतर करे। चला मार्केट वरून मगाशी आलो आणि सगळं पटापट आवरलं आणि साडी नेसून रेडी झालोय, कारण का आता थोड्याच वेळात पालखी येईल, कारण का खाली पालखी आली आहे आणि 2-3 घरे झाल्यावर आमच्याकडेच येईल।
कशी वाटते ही आपली साडी जी इंदामातावरून घेतली होती मी, मला तर खूप आवडली. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. छान अशी रेडी झाले. हे बघा. पालखी नाचवतात ही बघा. इकडे भजन पण आहे. त्याला तांदूळ घ्या. Gotta focus on yourself, on your faith, on your dreams, on your mind, on your health, yeah.